परिपूर्ण सत्य। हाय नमस्कार, मी भारत गणेशपुरे आणि 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व चला हवा योद्याचे कलाकार येतोय तुमच्या तळेगाव दाभाडेमध्ये दिनांक 10 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता पवार हॉस्पिटल समोरील मैदानावर तळेगाव स्टेशन इथं आम्ही भेटतोय। तर तुम्ही पण भेटा, मजा करू, मस्ती करू, धमाल करू आणि आम्हाला ही जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते म्हणजे आमदार श्री सुनील भाऊ शेळके साहेब, तसंच अखिल भारतीय नाट्य परिषदेत तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे साहेब यांचं आणि त्यांचे सगळे सभासद मंडळ, संचालक मंडळ यांचं मी मनापासून आभारी आहे की आम्हाला तळेगाव वासियांची भेट करून तुम्ही दिली आहे। तर सगळे या, मजा करू, धमाल करू, मस्ती करू। नमस्कार, मी युगंधरा। आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय आयोजित बालनाट्य स्पर्धेमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेची बाल एकांकिका माझी माय प्रेक्षकांच्या दमदार प्रतिसादात उत्साहात सादर। पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या एकांकिकेत तळेगावातील 15 बाल कलाकारांचा सहभाग। तुंगदुर्ग संवर्धन प्रकल्पासाठी राज्य पुरातत्व विभागाकडून 1,56,00,000चा निधी मंजूर। सुरू असणारा वाहतूक दराचा संप अखेर मागे, हिट अँड रनची अंमलबजावणी चर्चेनंतरच करण्याचे केंद्र सरकारचे आश्वासन। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवार 6 जानेवारी रोजी शिवसंकल्प अभियानाअंतर्गत पुण्यात होणार जाहीर सभा। लोकसभा निवडणुकीसाठी मावळ तालुक्यातील महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित होताच संजोग वागेरेंनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विरोधकांच्या गाठीभेटी केल्या सुरू। बहुउद्देशीय मोरया दिनदर्शिका 2024चे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रकाशन। सर्वसामान्यांना दिलासा, वर्षभरानंतर तुरीच्या दरात घसरण होण्यास सुरुवात। हापूसचा यंदाचा हंगाम 3 टप्प्यात, मार्च महिन्यात सुरू होणार नियमित आंबा हंगाम। जानेवारी ते मार्च या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाज न्यूज.live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या।